विनामूल्य असं हे PTP नावाचं ॲप आपण डाउनलोड करून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपले स्वतःचे डिटेल्स भरायचे आहेत आणि त्याच्यामध्ये असलेल्या रिपोर्ट व्हायोलेशन्स या इथं आपण पाहू शकता। रिपोर्ट व्हायोलेशन नावाचा हा कॉलम आहे। रिपोर्ट व्हायोलेशनच्या नावावर गेला की तुमच्याकडं एकूण हे 13 प्रकारचे व्हायोलेशन्स आपल्याला दिसतात। आपल्या समक्ष जर कोणी ट्रिपल सीट जात असेल तर आपल्याला त्याचा एक फोटो काढायचा आहे आणि त्याचे नंबर त्यामध्ये टाकायचा आहे आणि सेंड करायचा आहे। 24 तासाच्या आतमध्ये पुणे शहर वाहतूक शाखेमार्फत संबंधित व्हायोलेटर्सला नियमभंग करणाऱ्याला चालान इश्यू केलं जातं। म्हणजे त्यांनी कुणीही असो, जर समजा मी कुठं प्रवास करतोय, ऑफिसला निघालोय आणि मला एखादा व्यक्ती दिसला की जो नियमाचं उल्लंघन करतोय, रॉंग साईडनी येतोय किंवा तो ट्रिपल सीट आहे, सिग्नल जंप करतोय, अशा व्यक्तीचा मी फोटो काढला तर आणि ॲपवर अपलोड केला तर त्याच्यावर कारवाई होणार आहे। अगदी बरोबर। 24 तासाच्या आतमध्ये वाहतूक शाखेमार्फत या 13 व्हायोलेशन्सवर कारवाई केली जाणार आहे। त्यामध्ये आपण 13 व्हायोलेशन्स एवढ्याकरताच घेतलेले आहेत की जे व्हायोलेशन्स फोटोद्वारे स्पष्ट होतील, न्यायालयात जरी कुणी गेला तरी आपण ते ठामपणे सिद्ध करू शकू, अशा 13 प्रकारचे व्हायोलेशन्स याच्यामध्ये आहेत। म्हणजे सर, आपण थोडक्यात पुणेकरांना ट्रॅफिक पोलिसाची जबाबदारी देतोय, म्हणजे ट्रॅफिक पोलीसच बनवतोय। निश्चित अगदी असं म्हणायला हरकत नाही। प्रशासनामध्ये नागरिकांचा सहभाग, इन्क्लुझिव्हनेस वाढवणं हा यामागचा उद्देश आहे। त्याचप्रमाणे नागरिकांना जबाबदारीची जाणीव व्हावी, आमचा उद्देश हा आहे की जास्तीत जास्त नागरिकांनी हे जर ॲप डाउनलोड करून घेतलं तर ज्यानं ॲप डाउनलोड करून घेतलेलं आहे तो तरी किमान व्हायोलेशन करणार नाही, ट्रॅफिकच्या नियमांचं पालन करेल। सर, साधारण आता तुम्ही हा जो ॲप आहे तो आता सुरू केलेला आहे, कसा प्रतिसाद मिळतोय? खरंच याचा फायदा होतोय का? काही बदल होत आहेत का? कारण पुणे शहरामध्ये वाहतुकीचा प्रश्न तर गंभीर आहे। अर्थात मुख्यमंत्र्यांना देखील वाहतुकीचा फटका बसला आहे, उपमुख्यमंत्री असतील त्यांना देखील या ट्रॅफिक जॅममध्ये अडकून पडावं लागतंय आणि आपल्याला माहिती आहे की पुणेकर किती ट्रॅफिक रूल्स कशा पद्धतीने फॉलो करतात। अगदी चांगला उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे। जून 2025 पासून हे ॲप कार्यरत आहे। आत्तापर्यंत पुण्यातील 93,200 नागरिकांनी हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेतलेलं आहे आणि आत्तापर्यंत या ॲपच्या माध्यमातून 1,81,000 व्हायोलेशन्स आपल्याला रिपोर्ट झालेले आहेत। त्याचप्रमाणे या ॲपच्या माध्यमातून 3,83,00,000 रुपये दंडाची रक्कमसुद्धा आपण वसूल करू शकलेलो आहे। जानेवारी डिसेंबर महिन्यापासून आपण यामध्ये आणखीन काही योजना आणलेल्या आहेत, परंतु अत्यंत उत्तम प्रतिसाद आपल्याला नागरिकांच्याकडून मिळत आहे।